ही कोयना नदी आहे आणि ही कृष्णा नदी आहे। या दोन्ही नद्यांचा संगम इथे झालेला आहे कृष्णा काठेवर। कृष्णा काठ जी आहे हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात। याचं कारण असं आहे की कराडमधला कृष्णा काठेवरचा प्रीतिसंगम हा प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला माहिती आहे, मराठी माणसाला माहिती आहे। यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आत्ताचेही मुख्यमंत्री कराडमधलेच आहेत, पृथ्वीराज चव्हाण। याच पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक होते आहे। पृथ्वीराज चव्हाण या दक्षिण कराड मतदारसंघातून जिंकणार आहेत का? मोदी फॅक्टर या निवडणुकांमध्ये चालणार आहे का? मनसेची ब्लूप्रिंट लोकांना किती भावलेली आहे? पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रामाणिकपणाचा जो कारभार आहे तो किती भावलेला आहे? या सर्व विषयावर मी चर्चा करणार आहे। माझ्यासोबत कराडमधले जे राजकीय नेते आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत, काँग्रेसचे, भाजपचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, काही महिला या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, काही तरुण या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। माझा कार्यक्रम आहे मिशन 144+। मी सर्वात आधी तरुणांकडे जातो। पृथ्वीराज चव्हाण इथून आपलं नशीब आजमावत आहेत। त्यांनी 3 वर्ष कसं कामकाज केलं, लोकांना ते आवडलंय का? ते तरुणांना आवडलंय का? ते महाराष्ट्राला आवडलंय का? हे मी जाणून घेणार आहे। मला सांगा, पृथ्वीराज चव्हाण तुमच्याच कराडमधले आहेत? हो। कसं 3 वर्षात त्यांनी कसं काम केलं? 3 वर्षात त्यांचे जे विकास घडवायचा आहे तो घडलेलाच नाही। कारण इथं ते दौऱ्यावर असतात, त्या दौऱ्यामध्ये त्यांनी असा एक विकास, आम्हाला असं वाटतं की विकास घडतोय, पण इतर व्यक्तींना असं वाटतं की आता आज कराडला आले तर मुंबई ठिकाणी असं लोकांना वाटतं की तिथं कराडमध्ये विकास घडत आहे, कारण पृथ्वीराज चव्हाण तिथं जात आहेत मुख्यमंत्री, तर तिथं ते विकास घडत नाही। आणि अक्षरशः तिथं पृथ्वीराज चव्हाण शेतात जेव्हा जातात आणि ती पाहणी करतात त्यावेळी ते शेंगा खात असतात किंवा टपरीवर चहा पित असतात। हा विकास चहा पिणं, शेंगा खाणं हा काय विकास नाही आहे? मला सांगा, आत्ताची निवडणूक जी आहे ती किती महत्त्वाची वाटते? खूप महत्त्वाची आहे, पण यात जर या कराडसाठी काही होत असेल ना तर चांगलं आहे, कारण आजपर्यंत काहीही झालेलं नाही आहे। तुम्ही ज्या रस्त्याने आला ते रस्ते सगळे कच्चे पडलेले दिसले। आजपर्यंत कुठल्याही नेत्याने त्या रस्त्यासाठी काहीही केलेलं नाही आहे। तुम्ही आला तर कराडमध्ये हे जे नदी दिसते, या नदीच्या शेजारी किती कचरा आहे, आजपर्यंत कुठल्या नेत्याने तो कचरा काढण्याचा प्रयत्न केला का? चला ठीक आहे, या प्रश्नावर मी अगदी थोडक्यात उत्तर देतो काँग्रेसच्या प्रतिनिधींकडून। मुख्यमंत्री पद म्हणजे खूप महत्त्वाचं असतं। जे मुख्यमंत्री झाले, विलासराव देशमुख असतील किंवा अन्य मुख्यमंत्री असतील, त्यांनी आपल्या विभागाचा विकास केलेला, पण ही तरुण म्हणतात की कराडचा विकास नाही झाला। 3 वर्ष सत्ता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती। आता जो मुद्दा सांगितला त्याने की रस्ते आम्हाला झालेले दिसले नाहीत, रस्ते व्हायला म्हणजे काल पैशात निधी टाकला आणि आज रस्ते झाले असं कधी होतं का? कराड शहरामध्ये ज्या चव्हाण साहेबांच्या समाधी शेजारी आपण उभे आहात, तिथं जी संरक्षक भिंत आहे त्याची किंमत जवळपास 150 कोटी रुपयाची संरक्षक भिंत झाली। कराडचा खाली पूल झाला आणि कराडला जोडणारे सगळे रस्ते चौपदरीकरण झालेले आहेत, कामं चालू आहेत। मी सैदापूरचा प्रतिनिधी आहे। आज सैदापूर ते उगलेवाडी, कराड ते विद्यानगरमध्ये 28 कोटी रुपयाचं चौपदरीकरण चालू आहे। कराड ढेबेवाडी रोडला 100 कोटी रुपये दिले। कामं चालू आहे असं तुमचं म्हणणं? ठीक आहे, भाजपचं काय म्हणणं आहे? मुख्यमंत्री हे जरी आज मुख्यमंत्री असतील, त्याच्या अगोदर ह्यांच्या घराण्यामध्ये 1956 पासून सत्ता आहे। ह्यांचे वडील स्वतः केंद्रीय मंत्री होते, आई त्यांच्या खासदार होत्या, त्या स्वतः खासदार होते, त्यानंतर ते पंतप्रधान कार्यालय मंत्र्यांचे राज्यमंत्री होते, त्यानंतर आता ते मुख्यमंत्री झालेले आहेत। म्हणजे त्यांची सत्ता ही सातत्यानं गेली 19 स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्यांच्याकडे स्वतःकडे सत्ता असताना सुद्धा विकास होऊ शकला नाही। आता हे जे आमच्या मित्रांनी सांगितलं की बाबा 28 कोटीचा रस्ता झाला, परंतु आत्तासुद्धा जर आपण तिथं गेलात तर 28 कोटीचा रस्ता उपलब्ध आहे का, झालाय का? तर झालेला नाही। फक्त निधी डायव्हर्ट केलाय, फक्त निधी केलेला आहे, निधी टाकण्याचं काम केलेलं आहे। उद्घाटन झाले, त्याचं म्हणणं आहे की काम सुरू आहे। काम 1 मिनिट, उद्घाटन नाही 40 वर्ष ज्या घराण्यामध्ये कराड नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून मी काम करत आहे। आज या ठिकाणी प्रीतिसंगम बाग तुम्ही बघितली, टाउन हॉल बघितलं, स्टँडचं काम सुरू आहे, प्रशासकीय इमारत झालेली आहे, DYSP पोलीस वसाहत झालेली आहे। त्याचप्रमाणे कराडमधला मुख्य रस्ता जो आहे त्याच्यासाठी 11 कोटी पडलेले आहेत। यशवंतराव चव्हाणांची कमान सुरू आहे कोल्हापूर नाक्यावरती, त्याचप्रमाणे खाशाबा जाधवांचं आयलँड जे आहे ते कारवाई नाक्यावरती सुरू आहे। याच कृष्णा पुलाच्या ठिकाणी एक स्विमिंग टँक आणि जिम्नॅशियम हॉल सुरू आहे की सर्वसामान्य लोकांना जायला। एवढी सुधारणा मुख्यमंत्र्यांनी केलंय। माझं मित्रांना आव्हान आहे, तुम्ही थोडासा अभ्यास करा, विचार करा आणि मग मुख्यमंत्र्यांच्या बद्दल। ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे, पण मला सांगा, यांनी जो सगळे सांगितलं की कामं सुरू आहेत, ही कामं तुम्हाला
पूर्ण होतील असे वाटतं? निश्चितच, कारण की जसे त्यांनी पावलं उचलले आहे त्यानुसार हे कामं पूर्ण होतील असं वाटतं. कारण की ज्या धडाडीने त्यांनी या मतदारसंघासाठी आपल्याला निधी दिलेला आहे तरी आपण थोडे पेशन्स ठेवले पाहिजेत. निश्चितच कामं होण्याची. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विलास काका उंडाळकर काँग्रेसचे आमदार उभे राहणार आहेत. त्यांच्या प्रतिनिधीशी मी बोलणार आहे. एवढे चांगले प्रामाणिक मुख्यमंत्री आहेत. काही अनेक राजकीय विश्लेषक यांचं म्हणणं आहे की प्रामाणिक मुख्यमंत्री आहे, त्यांनी कुठे ना कुठे भ्रष्टाचाराला चाप लावला. अशांना जिंकून आणायचं असतं, पण तुम्हीच उभे राहणार. विलासराव पाटील उंडाळकर हे गेली 7 वेळा काँग्रेस पार्टीच्या तिकीटवर निवडून आले आणि 35 वर्ष ह्या कराड दक्षिण मतदारसंघाचा विकास जर कोणी केला असेल तर काकांनी केला. मग पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, सगळे प्रश्न आजपर्यंत काकांनी सोडवले. आणि असं असताना काँग्रेसची निष्ठेनं काम काकांनी केलं असताना आज ह्या कराड दक्षिण मतदारसंघावरती अतिक्रमण हे मुख्यमंत्री करत आहेत. आणि आपण केलेल्या कामाचा इथं गवगवा केलेला म्हणजे दाखवला जात आहे. पण खऱ्या अर्थानं आता मॅडमने आमच्या सांगितलं की संरक्षक भिंतीचा पहिला प्रस्ताव काकांनी दिला. दुसरी गोष्ट आता मोहनराव माझे मित्र म्हटले की हा पूल, तर श्रीनिवास पाटील ज्यावेळी खासदार होते राष्ट्रवादी त्यावेळी ते पुलाचा प्रस्ताव तालुक्यात झालेले असा प्रस्ताव तो त्यांचा आहे आणि दुसऱ्यानं केलेल्या कामाचं श्रेय घेण्यात 35 वर्ष विलास काकांनी 35 वर्ष आमदारकी भोगली. मी नाही म्हणत नाही, मग विलास काकांनी विकास काय केला हे विलास काकांनी जाहीर करायला पाहिजे होतं. ही जी आत्ता कामं केलेली आहेत ती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी 15 महिन्यात ते 16 महिन्यात केलेली काम आहेत. ठीक आहे. मनसेच काय म्हणणं ऐकूया. मुख्यमंत्री कराडचे आहेत त्याबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु मुख्यमंत्री जरी कराडचे असले तरी ह्या कराडची जनता आम्हाला पहिल्यांदा त्यांचं बघायला पाहिजे. आणि कराडच्या जनतेची खरी जी गरज आहे आणि जे खरे त्यांचे प्रश्न आहेत त्यासाठी ह्या सरकारकडून कुठलाही निधी पडलेला नाही आहे. रस्ते होणे आणि काय बाकीचे हायपाय म्हणजे टाउन हॉलला 9 कोटी खर्च करणे, टाउन हॉलमुळे कुठल्याही गोरगरिबाला त्याचा फायदा नाही आहे. जे सामान्य लोकांचे जे गरजेचे प्रश्न आहेत ते मात्र पृथ्वीराज चव्हाणांच्याकडून आणि ह्या सरकारकडून झालेले नाहीत.